अरे तुम्हाला सांगितलंय ना साहेब कामात आहेत म्हणून. एवढं काम करतात तर मग जनार्दन गायकवाडांना अजून शोधून काम काढा नाही. अजून त्यांचा शोध का लागला नाही? इन्स्पेक्टर नक्की कामात आहेत की त्यांच्याकडे उत्तर नाही पत्रकारांच्या प्रश्नांची? तुम्ही त्यांना बाहेर बोलवा, त्यांना आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. जनार्दन गायकवाडांचा तपास कुठपर्यंत आलाय, काय प्रगती आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल सगळी माहिती पाहिजे. तुम्ही सरांना बाहेर बोलवा. हो हो बाहेर बोलवा, बाहेर बाहेर बोलवा त्यांना, बाहेर बोलवा. ते बघा साहेब आले. गाडी करा. साहेब जनार्दन गायकवाड यांच्याविषयी काय तपास लागलाय का? सध्या ते नेमके कुठे आहेत? तुम्ही पत्रकारांना सांगितलं होतं की ते सुखरूप आहेत, मग ते अजून लोकांसमोर का आले नाहीत? पोलिसांना एवढा वेळ का लागतोय? ते खरंच सुखरूप आहेत की तुम्ही खोटी माहिती देऊन आमची दिशाभूल करताय? बघा तुम्ही शांत व्हा, तुम्ही सगळे एकदम शांत व्हा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही. फक्त एवढं सांगतो की जनार्दन गायकवाड सुखरूप आहेत आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही काही माहिती गुपित ठेवलेली आहे. आय थिंक दिस इज इनफ. ठिकाण हे पोलिसांना कळालेलं आहे, पण त्यांच्या जीवाला काही धोका असल्यामुळे पोलीस त्यांचं ठिकाण हे सांगत नाहीये. नेमकं जनार्दन गायकवाड यांच्या सोबत काय घडले हे कळायला अजून काही मार्ग नाहीये. नक्की ते ठीक आहेत की पोलीस आपल्यापासून काही लपवतायत हे वेळ आल्यावरतीच कळेल. हा इन्स्पेक्टर खरं बोलतोय की तो डॉक्टर म्हणाला तसा खेळ खेळतोय? नाही, काही का असे ना, पण मला गाफील राहून चालणार नाही. संपतला पाठवा. काय झालं मॅडम, बोलवलं? हे बघताय का? हा काय चाललंय हे? तो इन्स्पेक्टर जर खरं बोलत असेल आणि आपले साहेब जर खरंच जिवंत असतील तर सगळ्यात आधी ते मला भेटायला हवेत. त्या डॉक्टरच्या मागे लावलीत ना माणसं आपण? हो मॅडम. मग काय माहिती काढली त्यांनी? अजून तरी काहीच नाही, पण मी आता फोन करतो आणि पाहतो काही हाती माहिती लागते का. जे काय करायचं ना ते लवकर करा, फार वेळ नाही आपल्याकडे. ही बातमी जर मीडियाने उचलून धरली तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाच द्यावी लागतील. मी पाहतो मॅडम काय ते, तुम्ही काही काळजी करू नका. येतो. अगं ते सोड, तू इथं काय करतेस? तुम्ही कोणाला मारायला निघाले होते? आणि मला वाटलं तो जामकर आलाय. म्हणजे तुम्ही जामकरला मारणार होते? डॉक्टर तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाला मारणार होते? इन्स्पेक्टर जामकरला. आणि ते जरी हल्ल्यात न वाचले असते ना तर वाट लागली असते, आपल्याला जेलमध्ये जावं लागलं असतं. डॉक्टर तुम्ही जे काय करताय ना ते थांबवाय, त्याचा काय उपयोग होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला स्वतःची पण माझी पण काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे तुमच्यामुळे वाट लागली आहे माझी, करिअर बरबाद केलंय माझं. डिंपल काय घडलंय तू नीट सांगशील का? कालपासून अशी चिडचिड करतेस, मध्येच निघून काय जातेस, बोलत नाही. अरे काय झालंय सांग. मी काल रात्री जेवायला बसले होते आणि जेवताना नाही नको, डॉक्टरांमुळे आतापर्यंत ज्या ज्या बायका प्रेग्नेंट राहिल्या तेवढं सगळ्यासनी डॉक्टरांनी मारले. डॉक्टर माझा बी जीव घेतात, त्यामुळे नको सांगायला. डिंपल जेवायला बसली होतीस तेव्हा काय काय झालंय? जेवायला बसले होते आणि बातम्यांमध्ये बघितलं की यांना पोलिस शोधतात आणि आपलं ते इन्स्पेक्टर जामकरवर लय प्रेशर आहे. डॉक्टर इन्स्पेक्टरला जर कळलं नाही ते इथं आहेत तर वाट लागल आपली. हो मला कल्पना आहे त्याची, म्हणून तर काल रात्री याला इथे आणलंय. डॉक्टर आपण जे काय करतोय ना आता ते थांबू आणि इथनं पळून जाऊ. हे जे काय असणार आहे शेवटचं असणार आहे. हो हे शेवटच. कसला विचार करताय? डिंपल एक महत्वाचं काम आठवलंय मला, तू याच्याकडे लक्ष दे. मी आलोच. कसलं काम? आलोच मी. डॉक्टर दार लावून घे. शांत बसा. काय? अरे शांत बस ना बाबा, किती पण हालचाल केली ना तरी तुला सोडणार नाही, त्यामुळे गप बसायचं.
शांत बस ना. जास्त वळवळ केली ना तर इथं जीव गेला. ते डोकं फिरलंय माझं. अरे गा काय चाललंय काय काय बोलायचंय. जे काय बोलायचंय ना ते लवकर बोलायचं. बोल. तुम्ही दोघं नवरा बायको मिळून करताय नाही सगळं. तू काय इंटरव्ह्यू घेतोय का माझा. हा हे असलं फालतू बोलायचं असेल ना तर ए थांब थांब. कशासाठी करताय सगळं. पैशासाठी ना. तू सांग किती पैसा पाहिजे तुम्हाला. मी खूप पैसा देईन तुम्हाला. तू फक्त आकडा बोला. मला मारू नका. मी म्हणन तेवढं. तू मागशील तेवढा. तू पाहिलं नशील एवढा पैसा मी द्यायला तयार आहे. माझ्या प्रॉपर्टी आहेत पुण्यात, मुंबईमध्ये. मुंबईत पण आहे. हो मुंबईमध्ये पण. ती मुंबईची प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करतो माझ्या बायकोला कळवू न देता. इतका पैसा मी तुला देईल, इतका पैसा देईल. तू स्वप्नात पण एवढा पैसा पाहिला नसेल एवढा. तुम्हाला वाटत असेल मला मारल्यानंतर तुम्ही इथून सुटाल. तसं नाही. माझी बायको आहे ती तुम्हाला सुद्धा जिवंत सोडणार नाही. जी स्वतःच्या नवऱ्याची नाही झाली ती दुसऱ्याची काय होणार. जरा विचार करा. जाऊ दे मला सोड. हो माणूस म्हणतोय ते बरोबर आहे. ती बाय कधी काय करेल ना काहीच सांगता येत नाही. त्या डॉक्टरांच्या डोक्यात काय चालू आहे ना ती पण कळना झाले. त्यापेक्षा मी ह्यांच्याकडनं पैसे घेते आणि ह्यांना सोडून देते आणि जाते इथनं पळून. नाही 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 नको. डॉक्टरांनी कळलं तर जीव घेताल माझा. त्यात मी आता प्रेग्नेंट पण राहिल्या. याचं काय करायचं काहीच कळना झालंय. आणि असं पण डॉक्टर म्हणले ते शेवटचा हात मारायचा आहे. वाईच वाट बघायला काय जाते. अरे गप ना बाबा. कावडी गडबड चालू आहे. राहा ना शांत. काय गप. काय किती पण वळवळ केली ना तरी काय सोडणार नाही. सोडायचं असताना आधीच सोडलं असताना. काय तू गोळा परत तोंडात कोंबू नका. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. ठीक आहे पण जास्त वळवळ करायची नाही. हा आता जागीच जीव घे. गप्प बसायचं. हा डॉक्टर पण कुठं गेले. एवढा वेळ लागतो ह्या नाही यायला. माझी अवस्था पार केली कामात.
डिंपे, काय ग, काय झालं? हा, तुझ्या डोळ्यात पाणी? काय ग, रडतीस का काय? अगं नाही, नाही ते बाहेरून आले ना, त्यामुळे धूळ गेली होती म्हणून पाणी येत. डिंपे, माझ्यापासून लपू नकोस. मी आई आहे तुझी, आणि मला कळणार नाही होय की डोळ्यातलं पाणी अश्रू आहे का धुळीचं आहे ती. काय झालं? डिंपे, काय ग, काय झालं बाया तुला? डॉक्टर ओरडलं का? लय ओरडलं का? काय झालं ग? काय नाही, आजकाल कुठल्या गोष्टीवर सारखे ओरडतात, त्यामुळे मला काय करावं ना काहीच कळना झालंय. त्यात माझी तब्येत बरी नाही आणि त्यात असं. डिंपे, तुझ्या तब्येतीला काय झालं ग? काय होतंय तुला? आणि ती कोरड्या उलट्या का व्हायला लागल्या त्या? अगं अक्का सांगत होत्या तुझ्यात पोटोशी असण्याची लक्षणं दिसतात त्या. नाही मम्मी, आता काय पण सांगते. अगं डॉक्टर कसं पण बोलतात, कसं पण वागतात माझ्याशी ना, त्या टेन्शन मला जेवणच जाईना, त्यामुळे झोप नाही, आणि काही न खाल्ल्यामुळं पित्ताचा त्रास झाला आणि त्यामुळे उलट्या होते. बाकी असलं काय अफवा बिफवा त्याच्यावर विश्वास ठेवू नको. उलट्या, चोराच्या उलट्या. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. गुड न्यूज आहे हा, आम्हाला सांगितलं नाही तुम्ही. पेढे द्या पेढे, ओ डिंपल कपाडिया, पेढे द्या. कसले पेढे? तुम्ही समजताय तसं काय नाही. अहो डॉक्टर नसलं म्हणून काय झालं, सगळं समजतं आम्हाला. पार्टी पार्टी डॉक्टर पार्टी, हे 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 पार्टी पार्टी डॉक्टर. डॉक्टरांना सांगायची गरज नाही. खरंच तुम्ही समजताय ना तसं काय नाही. ते पित्ताचा त्रास होता म्हणून उलट्या झाल्या. किती लपवाल डिंपल कपाडिया, किती खोटं बोलाल. मी तुम्हाला खरं सांगू, मला हे बाळ न झालेलं बरं. मला काळजी वाटते त्या होणाऱ्या बाळाची, कारण त्या बाळाच्या बापाला फासावर लटकवणार आहे मी. बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा काय म्हणेल, आई बाबा कुठे आहेत, डॅडी कुठे आहेत, पप्पा कुठे आहेत, काय सांगाल त्याला? हे माते, काय सांगशील आपल्या अपत्यास? चिमणा बाईला न्याय काय मिळेना, हे दुशासन लई झाले लई हो मुजोर. हे दुशासन लई झाले लई हो मुजोर.